नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। पुणे जिल्हा प्रमुखांच्या मार्फत पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधींसाठी ट्रेनिंगचे आयोजन। आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 ते 12:40 या दरम्यान राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे मुख्य संपादक माननीय राहुल कुदनर सर यांच्या मार्गदर्शनाने व पुणे जिल्हा प्रमुख माजी सहकारी गोपाल बांदल सर, संतोष भरणे सर, रवींद्र भंडारे सर यांच्या सहकार्याने आज हडपसर भागामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधींसाठी ट्रेनिंग घेण्याचे नियोजन करण्यात आले असून पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून 12 प्रतिनिधी या ट्रेनिंगसाठी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला। पुणे जिल्हा प्रमुख विशाल अडागळे यांनी या ट्रेनिंगचे लीड करत बेसिक ट्रेनिंग पासून सुरुवात करत प्रतिनिधीचे कार्य समाजातील घटकांना प्रतिनिधींकडून न्याय देण्यासाठी उपाययोजना, बातमी म्हणजे काय, बातमी कशी तयार करावी, बातमी कव्हर करताना घेतली जाणारी खबरदारी व सत्यता पडताळणे, बातमीची स्क्रिप्ट, बातमीचे शूट, मोफत बातमी, पेड बातमी यातील फरक, वेळोवेळी घेतले जाणारे ग्रुप कॉल व मीटिंग याचे महत्त्व, मीडिया समूहामध्ये काम करत असताना वेळेचे मॅनेजमेंट, बंधन व सूचनांचे पालन अशा अनेक गोष्टींवर माहिती देण्यात आली। यापुढे पुणे जिल्ह्यातील जे प्रतिनिधी नियम व अटींचे पालन करणार नाहीत यावर सक्त कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले। नमस्कार, मी योगेश जादाशिव जंगम। नमस्कार, मी निलेश काळबर। नमस्कार, मी आसाराम बोबडे। नमस्कार, मी ऋषिकेश वालदडे। नमस्कार, मी गणेश राजगुरू। नमस्कार, मी शरद पवार। नमस्कार, मी नरेंद्र अंबर। मुस्तफा शेख, ज्ञानदेव शिंदे, रवींद्र भंडारे। नमस्कार, मी संतोष काळभोर। नमस्कार, माझं नाव विशाल अडागळे। मी पुणे जिल्हा प्रमुख आणि पुणे जिल्हा प्रमुख असल्या कारणानं मी माझी जबाबदारी म्हणून ही आज ट्रेनिंग सेशन अटेंड करण्यात नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन पुणे जिल्ह्यातील 4ही प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सहकार्याने आणि आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलचे संपादक माननीय राहुल कुदनर सर यांच्या परमिशनने आपण ट्रेनिंग सेशन आज अटेंड करत आहोत। ट्रेनिंग सेशन मध्ये उपस्थित राहिलेले सर्व सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो आणि ट्रेनिंग सेशनला मी सुरुवात करतो। गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल हे आपलं गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहे। 3 वर्षापासून जे कार्यरत असलेलं चॅनल, पण चॅनलमध्ये अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने झाल्यात, काही गोष्टीचा अभावही आहे। तर या सगळ्यांचा विचार करता आज हे ट्रेनिंग सेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। या ट्रेनिंग सेशन मध्ये प्रमुख महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी प्रतिनिधींची जबाबदारी काय, प्रतिनिधींचे अधिकार काय, प्रतिनिधींनी कुठलं कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर या सगळ्याचा थोडक्यात आढावा आणि थोडक्यात माहिती आपल्याबरोबर पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे। तर प्रतिनिधी जेव्हा समाजात काम करत असतात, त्या प्रतिनिधींची जबाबदारी आहे की प्रतिनिधींनी समाजात काम करताना आपल्या अधिकाराचा वापर कुठल्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने करणं हे सर्वात महत्त्वाची जबाबदारी। अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि कुठलाही विषय किंवा कुठलीही तक्रार गोष्ट हाताळताना त्या गोष्टीचा परिपक्व अभ्यास करून त्या गोष्ट हाताळणं ही गरजेची गोष्ट आहे। त्यानंतर बातमी म्हणजे काय, बातमी आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट ही बातमी असते आणि ही बातमी आपण प्रेझेंटेशन करावं ही आपली कला असते।
तर ही कला सादर करताना कायद्याचा अधिकार आणि याचा वापर करून ती कला सादर करणं हे आपलं कर्तव्य असतं. गोष्ट अशी आहे की बातमी तयार करताना बातमीचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी अनेक वेळा आपण सर्वांनी ग्रुपवरती पाहिलाय की वरती आपण हेडिंग लिहिलेली असते बातमीची. हेडिंग, सब हेडिंग ही लागते व्हिडिओ बातमीला. जेव्हा आपण व्हिडिओ बातमी टाकली जाते, हेडिंग ही न्यूज बातमीसाठी असते. न्यूज बातमीसाठी सब हेडिंग ही टाकू शकतो, परंतु ते एक इम्पॉर्टंट क्रायटेरियाज असतात, त्याच्या माध्यमातून ते टाकू शकतो. जेव्हा आपण बातमी सादर करतो किंवा आपण बातमी स्क्रिप्ट लिहितो, तर हे स्क्रिप्ट पासून मी सुरुवात करतो. ते स्क्रिप्ट अशा पद्धतीची आहे. प्रवीण मानेंनी मागितली इंदापूर विधानसभेतून उमेदवारी, बारामती घेतली शरद पवार यांची भेट. ही झाली त्याची हेडिंग. इंदापूर तालुका प्रतिनिधी दादा डोंबाळे. त्यानंतर तुमचं महत्वाचं बाब जे चालू होते ती म्हणजे ही बातमीची स्क्रिप्ट. बातमीची स्क्रिप्ट लिहित असताना शब्दरचना ही त्या पद्धतीने त्या वाक्याप्रमाणे करावी. यापुढे कुठलेही प्रतिनिधी बातमी सादर करणार तर वरती हेडिंगला वरची पहिली लाईन ही हेडिंग असेल, त्याच्या खाली प्रतिनिधींचं नाव असेल, त्याच्यानंतर खाली त्या माहितीचा मजकूर असेल, बातमीचा मजकूर असेल. तर ती बातमीचा सार आहे की खाली प्रतिनिधीचं नाव आहे हे नाही. तर टोटली 3 गोष्टी डिवाइड असल्या पाहिजेत 3 अँगल मध्ये. हेडिंग, प्रतिनिधी आणि खाली बातमीचा मजकूर पूर्ण, आणि त्याच्यानंतर फोटो किंवा तो व्हिडिओ. क्लिअर. सर्व प्रतिनिधी आठवड्यामधून कमीत कमी 4 बातमी लावतील आणि कुठल्याही प्रतिनिधींची जेव्हा मीटिंग असेल, मीटिंग ही 1-1.5 महिन्यातून एकदाच ठेवणार आपण. ग्रुप कॉल हा प्रत्येक प्रतिनिधींनी अटेंड केला पाहिजे. ग्रुप कॉल मध्ये खूप काही गोष्टी शिकायला असतात, कारण एका ग्रुप कॉलवर जर 10-20 लोक असतील तर 20 प्रश्न असतात आणि 20 प्रश्नाची 20 उत्तर अवेलेबल असतात. जी गोष्टी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 20 लोकांकडनं एका ग्रुप कॉलवरती अवेलेबल होतात. म्हणून ग्रुप कॉल हा प्रत्येकाने अटेंड करावा. जर मला बोलता येत नाही, प्रॉब्लेम नाही, तुम्ही तो ग्रुप कॉल अटेंड करून माईक म्यूट करून तुम्ही ऍटलिस्ट ऐकू शकता. ऐकणं खूप महत्वाचं आहे. जरुरी नाही की तुम्ही त्याच्यावर प्रश्न असेल तर नक्कीच मांडा, पण प्रश्न नसतील तर जरुरी नाही की तुम्ही प्रश्न मांडलेच पाहिजे. तुम्ही ऐकू शकता इतरांचे प्रश्न आणि त्याची उत्तर तुम्ही घेऊन तुम्ही तुमचं टॅलेंट वाढवू शकता. काही लीडर्स ग्रुप क्रिएट करणार, त्या लीडर्स ग्रुपचा डेली बेसिस कॉल होईल आणि जे काही पूर्ण पुणे जिल्ह्याची टीम आहे त्याचा वीकली बेसिस एक ग्रुप कॉल होईल. तर तो असा मोबाईल कुठल्याही फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी असा मोबाईल पकडायचा नाही. मोबाईल हा असाच असावा, अशा पद्धतीचा मोबाईल आणि या पद्धतीचंच व्हिडिओ शूट असावं, असं आडवत शूट असावं. उदाहरणार्थ आता मला इकडे शूट घ्यायचं आहे तर मी एवढं शूट घेणार. आता यांना जर मला फोकस आहे तर विनाकारण एवढं सगळं शूट घ्यायची, हे बाजूचा जो काय हा स्पेस आहे हा सगळा घ्यायची गरज आहे. आता हे फोटोज आहे, हे फोटो, तर मला फोटोज घ्यायचे तर माझा फोटोज फोकस असेल असा. क्लिअर. तर हे झाली व्हिडिओची पद्धत. आणि हा व्हिडिओ कमीत कमी 3-4 मिनिटाचा, जास्तीत जास्त 7-8 मिनिटाचा तुम्ही ठेवू शकता. त्याच्या पुढे हा जास्त व्हिडिओ तुमचा जरी आता उदाहरणार्थ हेच उदाहरण, व्हिडिओ जर 1 तासाभराचा झाला, 20 मिनिटाचा झाला, प्रॉब्लेम नाही, पण तो तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवता येणार नाही. आता माझ्याकडे काय करतो मी, व्हॉट्सअपला व्हिडिओ जो येतो त्याला मी क्रॉप करतो. काही ऍप्लिकेशन त्याच्या माध्यमातून काही त्याच्यातून आपण क्रॉप करत तो स्मॉल पीसेस आपण त्याच्या रिसीव्ह करून घेतो आणि त्याचं एक कंटिन्यू व्हिडिओ प्रेझेंटेशन करतो आणि ते 10 मिनिटाचा 2 मिनिटावर आणून आपण पुढे पाठवून देतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही असा व्हिडिओ घ्याल समाजात जाऊन, जेव्हा एखादा इथे ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट घेताय, इकडे एखादा व्यक्ती पडलाय, इकडे एखादा गाडी ठोकली आहे, तिचं गाडीचं जाळ झालाय, पेटली आहे किंवा काही डिझेल सांडलंय, त्याच्यातून एखाद्या दुसरी गाडीचा इन्सिडेंट आहे, तर तो शॉट असा घ्यायचा, तिकडे जाऊन पुश करायचा, परत जायचं पुढे, तिकडे जाऊन प्ले करायचा, चालू करून घ्यायचा, परत तिथे गेले की पुश करायचा, तिकडचं संपलं की परत. तर तो तुम्ही व्हिडिओ असा हलवत असं करत घ्यायचा नाही, जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन चांगलं दिसत नाही, ते बघायला कोणालाही इंटरेस्ट नाही. सो पुन्हा एकदा मी विशाल अडगळे, माझे सहकारी गोपाल बांदल साहेब, रवींद्र भंडारी साहेब, आम्ही पुणे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असताना आम्ही जो काही ऍक्टिव्हिटी आज 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 12:30 या दरम्यान मीटिंग अरेंज केली होती आणि ही मीटिंग पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना अवेअरनेस आणि ट्रेनिंग, सगळ्या स्वरूपाचं काम कशा पद्धतीने करणार याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि या प्रयत्नासाठी
जे सहकारी जे प्रतिनिधी वेगवेगळ्या विभागातून पुणे असेल, भोसरी असेल, जुन्नर असेल, हायेस्ट इतर लोणीकंद असेल, उरुळी कांचन असेल, अशा कात्रज अशा अनेक विभागातून आलेत. तर त्या सर्व प्रतिनिधींचं सहकार्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि इथून पुढे आपण चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने काम कराल अशी शुभेच्छा देतो आणि मी आपल्या पाठीशी नक्कीच सहकार्यासाठी उभा आहे असेही तुम्हाला आश्वासन देतो. तर आपणही थोडं मनोगत व्यक्त करून. धन्यवाद सर्वांचे की बऱ्याच लोकांपैकी काही ठराविक लोकांनी आज उपस्थिती दाखवली. आनंद वाटला. ही सुरुवात आहे. आपणही थोडं हळूहळू पुढे जावं, त्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करू. ज्यांना खरोखर शिकायची इच्छा आहे ते यापुढे कंटिन्यू करतील, वेळेचंही बंधन पाळतील, मीटिंग अरेंज करतील, कॉल अरेंज करतील, झूम मीटिंग असेल किंवा एखाद्या आपली ऑडिओ कॉलद्वारे. मला वाटतं प्रत्येक आठवड्याला एक करायचं ठरवलंय आपण. दर आठवड्याला एकदा एक ठराविक संध्याकाळचा वेळ असावा, त्याबद्दलही बोलणं झालंय. तर तो वेळ ठरवून आपण ग्रुपवरती तसा मेसेज टाकू. आलेल्या सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद. पुढे प्रत्येक अशा टाळाटाळ करणाऱ्या प्रतिनिधीवर कारवाई केली जाणार आहे. पहिलं एक समज पाठवली जाईल, दुसरंही समज पाठवली जाईल, तिसरं एक वॉर्निंग लेटर इश्यू केलं जाईल आणि चौथ्या वेळेस त्या व्यक्तीला, त्या प्रतिनिधीला रिमूव्ह केलं जाईल. काय ऑब्जेक्शन आहे कोणाचं याच्यावरती? पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल अडागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.